जाताना काही बोलतात आणि सांगितलं मला म्हणजे सेवेकरी पदवी किती महत्वाची असते. एक दारू पिणारा व्यक्ती असतो त्याला घरातले दारातले नात्यातले सगळे वाईटलेले असतात मध्यमती आणि तो सांगतो की मला आता संन्यास घ्यायचा मला नको नको सांगतो. तुम्ही विश्वास ठेवील का त्याच्यावर? नाही ठेवला. मग तो काय करतो एक दिवस गुरुंकडे जातो आणि म्हणतो गुरुजी मला आता संन्यास घ्यायचा आहे काहीतरी पर्याय सांग. गुरुजी म्हणतो संन्यास घ्यायचा आहे तुला एक छोटंसं काम करायचं. मग काय करायचं आजपासून भूमिव्यवस्था करायची. मग त्याने सांगितलं की महाराज मी नाही करू शकत मी रोज दारू पितो मला रोज दारू लागते मी कशामध्ये व्यवस्था घालणार. महाराज सांगतात गोमूत्र पितो दारू पितो समुद्र पितो याच्याशी माझा काही नाही संबंध नाही. मी सांगितलं तेवढं करायचं. आपण एक आहे म्हणता सांगा ना महाराज काय आहे ते जे वस्त्र घालशील ना तू आंघोळी व्यतिरिक्त काढायचे नाही. असं नाही मी 2 तास व्यवस्था घालते दारू प्यायला जाताना मी दुसरे घालते तिकडे तिकडे जाताना मी दुसरे घालते असं नाही. तू एकदा व्यवस्था घालते तर ते आंघोळी व्यतिरिक्त काढायचे नाही. सुट्टी आहे काहीच हरकत नाही म्हणून. मग त्यांनी ते व्यवस्था घालते पहिलाच कार्यक्रम बारकडे निघाला. बारमध्ये जायला निघाला दारात गेला डायरेक्ट बारला 2-3 आले त्याचे मित्र आणि न ओळखणारे आले मित्र नाही न ओळखणारे आले महाराज आम्हाला पण संन्यास घ्यायचा आम्हाला काहीतरी अनुग्रह द्या उपदेश द्या. तर सांगतो अरे मी पण तुमच्या सारखाचे मी घ्यायला चालतो त्यात असं होऊच शकत नाही. मग तेवढं सांगता सांगता 2 जण आले महाराज आम्हाला उपदेश करा आम्हाला तुमच्या सत्संगाला यायचं आहे आणि कुठे यायचं ते सांगा. मग आता तो म्हणतो अहो मी पण तुमच्या सारखाचे विश्वास ठेवतो. मग बाळवाला काउंटर सोडून देतो महाराज तुम्हाला दूध मागवायचं का कारण मी पण एक टेम्पाला सुद्धा शिवत नाही त्याला दूध मागवतो. मग अहो मी दूध बीज पिऊ नाही ते मी यासाठी चालू काही ऐकत नाही त्याला दूध मागवतो. मग नंतर असं करता करता 8-10 जण त्याच्याजवळ गोळा होतात आणि महाराज आम्हाला सत्संग सांगा आम्हाला काहीतरी उपदेश करा आम्हाला पण तरी बायकोच्या शिव्या बसल्या नाट्या बसल्या कुठंच आम्हाला किंमत नाही आम्हाला दारू सोडायची पण आम्हाला कुणी योग्य माणूसच भेटत नाही. आणि बरं झालं बारच्या दारातच तुम्ही आल्या आणि आज आम्हाला याच्यातून असं वाटतंय आमचं व्यसन सुटणार पण तुम्ही आम्हाला कुठंतरी सत्संगाला घेऊन चालू चला चला शहराच्या बागेत चला म्हणजे महाराज इच्छानच चला त्याला घेऊन जातात बागेमध्ये. आता काय सत्संग सांगणार तो बरोबरी सांगायचा प्रयत्न करतो मी पण तुमच्या सारखाचे नाही महाराज काय करू त्याच्या मग तो म्हणतो ठीक आहे मग मी उद्या उपदेश करतो आज काय माझी मानसिकता नाही कारण काय सांगायचं ते माहीत नाही. परत त्या गुरुजींकडे जातो गुरुजी म्हणतो महाराज तुम्ही माझं सॉलिड गेम केला म्हणजे काय झालं म्हणजे मी हे व्यवस्था घालून गेलो तर 1 नाही 2 नाही 4 नाही सगळेच लोक मला सत्संग करायचं म्हणायला लागले उपदेश मानायला लागले बाळाला पण दूध घेऊन आला. मग मलाच कळत नव्हतं काय सांगायचं आता उद्या मी त्यांना काय सांगू हा मला प्रश्न आहे. मग महाराज त्याला सांगतात की तुला म्हणजे सगळ्यात मोठं जर आज तुला काय भेटलेलं असेल तर मग त्याला विचारतात की तुला काय वाटतं हे व्यवस्था घातल्यानंतर तुला जी इज्जत भेटली तुला जे लोक उपदेश करा म्हणायला लागले तुला काय वाटते. मग त्यावेळेस तो सांगतो की महाराज माझा दारू प्यायचा फ्री तर निघूनच गेला पण मला खरंच सत्संगाचं वेळ लागलं की सत्संग म्हणजे काय इतके लोक आजकाल एवढे पण म्हणायला लागले मला सत्संगाला यायचं कुठे यायचं. म्हणजेच आम्ही जेव्हा सेवेत येतो आमच्यावर जेव्हा सेवेकरी हा जो टॅग लागतो पदवी आजूबाजूला आपण सेवेकरी आहो हे आपल्या वर्तनामधून दिसलं पाहिजे. जसं त्या माणसाला भगव्या वस्त्रामुळे लोक त्याच्या आतला दरवाजा पाहिला नाही लोकांनी वरचे भगवे वस्त्र पाहिले तसं आम्ही जेव्हा केंद्रात येतो आम्ही जेव्हा स्वतःला सेवेकरी म्हणतो आपल्या आजूबाजूला जे सेवेकरी नाहीये ते आपल्याला सेवेकरी म्हणून पाहतात. म्हणून आपल्या वर्तनामधून तसं जाणलं पाहिजे. आम्ही आहोत स्वामी मुक्त मिळू नये लोकांचं काय भक्तीचा दम मिळतं 14व्या अध्यायामध्ये आहे हे सगळं आपण जाणून घ्यायचंय आणि सेवेकरी आणि आपल्या मार्गाचे आचारसंहिता धरून आपण वागायचंय. आपण स्वतःला सेवेकरी म्हणायचं दुसऱ्याचं कसं ओरबड नाही ते पाहायचं बरंच मी माझे समान बन माझी समान मला याचे 2 रुपये मिळतील का हिचं काही मिळेल का हिचं काही मिळेल का ही भावना आपल्या मनात ठेवायची कोणाला दुखवायचं नाही. आणि सेवेकरी वर्तन जसं असावं 14व्या नीट वाचा जसं आपलं वर्तन मध्ये झालेली सेवा परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या श्री स्वामी समर्थ.